आवाज येत आहे का माझा? हॅलो. हो सर, येत हो आहे. सर. बर. पहा, आपण याच्या अगोदर संघीय कायदे मंडळ अभ्यासलेला आहे. आज आपण संघीय कार्यकारी मंडळ हे अभ्यासणार आहोत. आपला जो चार्ट होता तो बघा, हा जो चार्ट आहे, चार्ट मध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, संसद, पंतप्रधान आणि न्यायमंडळ. इथे संसदेचे 2 सभागृह आपण पाहिलं, लोकसभा, राज्यसभा. ठीक आहे. आता याच्यामधलं संघीय कार्यकारी मंडळ जे असते, संघीय कार्यकारी मंडळाची आपण जे काही हे आहे ते संघीय कार्यकारी मंडळाची आपण या ठिकाणी आज हे पाहणार आहोत रचना. संघीय कार्यकारी मंडळ कशाला म्हणतात? आता जसं भारताने संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की भारताने संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केल्यानंतर अनेक जे काही घटक राज्य आहेत ते घटक राज्य म्हणून एक संघराज्य आपला देश बनलेला आहे अनेक राज्यांकडून, बरोबर आहे. मग राज्याची कार्यवाही आणि त्याची सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी ज्या प्रशासन यंत्रणेची असते तिला आपण संघीय कार्यकारी मंडळ असे म्हणतो. म्हणजे राज्यामध्ये, देशामध्ये जे काही सुशासन व्यवस्था किंवा शासन यंत्रणा प्रस्थापित करण्याची ज्याला आपण जबाबदारी देतो त्याला आपण संघीय कार्यकारी मंडळ असे म्हणतात, असं आपण ढोबळमानाने त्या ठिकाणी अभ्यास. आणि म्हणून संघीय कार्यकारी मंडळाची जी काही रचना आहे, आता संघीय कार्यकारी मंडळामध्ये प्रामुख्याने संघीय कार्यकारी मंडळाची प्रोफेसर गार्नर नावाच्या व्यक्तीने काय व्याख्या केली आहे बघा. व्यापक आणि सामूहिक अर्थाने कार्यपालिकेच्या अंतर्गत शासनाशी, प्रशासनाशी, शासक मंत्रिमंडळ, कार्यकारी परिषद या संदर्भाच्या कायदे मंडळाची कायद्याची अंमलबजावणी जो करते त्याला आपण संघीय कार्यकारी मंडळ असं म्हणतो. वास्तविकतेमध्ये संघीय कार्यकारी मंडळाचे काय आहे की 2 प्रकारचे संघीय कार्यकारी मंडळ असतात. कार्यकारी मंडळाचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार असा आहे नामधारी कार्यकारी प्रमुख व वास्तविक कार्यकारी प्रमुख. आता नामधारी कार्यकारी प्रमुख आणि वास्तविक कार्यकारी प्रमुख. आता नामधारी कार्यकारी प्रमुख म्हणजे कोणतं म्हणायचं आपण? जसं भारताचा राष्ट्रपती आहे, इंग्लंडचा राजा आहे, हा झाला नामधारी कार्यकारी प्रमुख. म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीचं पद हे नामधारी स्वरूपाचं आहे. वास्तविक सत्ता कोणाच्या हाती आहे? पंतप्रधान व त्याच्या मंत्रिमंडळाच्या हाती आहे. सेम परिस्थिती इंग्लंडमध्ये आहे. राजा हा कार्यकारी वास्तविक नामधारी शासन प्रमुख आहे आणि पंतप्रधान व त्याच्या मंत्रिमंडळाच्या हाती संपूर्ण सत्ता आहे. म्हणून
हा एक प्रकार पडतो कार्यकारी मंडळाचा. नामधारी कार्यकारी प्रमुख व वास्तविक कार्यकारी प्रमुख ह्या दोघांची जोडी जसं भारतामध्ये आहे, भारतामध्ये या प्रकारचं शासन व्यवस्था आहे. कार्यकारी मंडळ या प्रकाराचं आहे. नामधारी कार्यकारी प्रमुख व वास्तविक कार्यकारी प्रमुख या स्वरूपाचं कार्यकारी मंडळ भारतामध्ये आहे. दुसरा एक प्रकार असा पडतो की एक सत्ता कार्यकारी मंडळ आणि अनेक सत्ता कार्यकारी मंडळ. आता एक सत्ता कार्यकारी मंडळ ज्या ठिकाणी राज्याची कार्यकारी काय म्हटलं, आवाज नाही येत आहे. हॅलो वैशाली, हॅलो, अरे बोला ना. येत आहे सर. ही वैशाली काय नाव आहे, वैशाली वासनिक. ए वैशाली वासनिक, आता काय म्हटलं तू? तुम्हाला माझा आवाज येत आहे का सर्वांना? येत आहे हो सर. ही वैशाली वासनिक म्हणत आहे ना, युअर व्हॉइस इज नॉट कमिंग म्हटलं तिने आता काहीतरी. बरं, येत आहे तुम्हाला आवाज माझा? हो सर येत आहे. बरं ठीक. तर दुसरा जे प्रकार आहे कार्यकारी मंडळाचा तो एक सत्ता कार्यकारी मंडळ व अनेक सत्ता कार्यकारी मंडळ या दोन प्रकारचा म्हणजे या प्रकारचं एक शासन व्यवस्था असणारा कार्यकारी मंडळाचा एक प्रकार आहे. आता याच्यामध्ये काय असते की ज्या ठिकाणी राज्याची कार्यकारी सत्ता ही एका व्यक्तीच्या हातामध्ये एकवटलेली असते त्याला त्या कार्यकारी मंडळाला एक सत्ता कार्यकारी मंडळ असे म्हणतात. आणि कार्यकारी मंडळाची सत्ता एक सत्ताक असते तेव्हा प्रशासकीय स्वरूपाचे कार्य परिणामकारक करता येते. म्हणून कार्यकारी मंडळ हे सामान्यतः एक सत्ताक असते. आणि दुसरं अध्यक्षीय पद्धतीत सर्व कार्यकारी सत्ता ही अध्यक्षाच्या हाती एकवटलेली असते. आणि संसदीय पद्धतीत कार्यकारी सत्ता ही मंत्रिमंडळाकडे सोपवलेली असते व मंत्रिमंडळ हे एकसंघरित्या कार्य करते. मंत्रिमंडळाच्या एकजिनसीपणा महत्वाचा मानला जात असतो. म्हणून ज्या ठिकाणी कार्यकारी सत्ता ही एका व्यक्तीच्या किंवा व्यक्ती समूहाकडे असते तर ती अनेक व्यक्तींच्या समूहांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळाकडे सोपवली असते. त्या कार्यकारी मंडळात अनेक सत्तावादी कार्यकारी मंडळ असतात. म्हणजे ज्या मंत्रिमंडळाच्या हाती म्हणजे सत्ता ही एका व्यक्तीकडून नसून अनेक लोकांच्या हातामध्ये सोपवलेली असते त्याला आपण अनेक सत्तावादी कार्यकारी मंडळ असं म्हणतो. विशेष म्हणजे मंडळातील सहभागी सर्व व्यक्तींचे अधिकार समान असतात आणि सामूहिकरित्या हे मंत्रिमंडळ सत्तेवर काम करते. उदाहरणार्थ घ्यायचं झाल्यास स्वित्झर्लंड मधील बहुल कार्यपालिका हे अनेक सत्ता कार्यकारी मंडळाचं उत्कृष्ट असं उदाहरण आहे. स्वित्झर्लंड मध्ये कसं आहे बघा, आपल्या भारताचा आपण विचार केला तर भारताच्या मंत्रिमंडळामध्ये आपण सध्या जे काही मतदारसंघातून 552 लोक लोकसभेला निवडून देतो, 250 लोक राज्यसभेमध्ये निवडून देतो आणि हे मिळून त्या ठिकाणी राज्य कारभार करतात. परंतु सगळ्यांना वेगवेगळा अधिकार आहे. एज्युकेशन डिपार्टमेंट वेगळं, बांधकाम विभाग वेगळा, त्याच्यानंतर शालेय शिक्षण विभाग वेगळा, त्याच्यानंतर अन्न व पुरवठा वगैरे वेगळा, म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट वेगवेगळं काम करतात. सगळ्यांचे अधिकार वेगवेगळे आहेत. परंतु एक सत्तामध्ये काय असतं, एक सत्तामध्ये एकाच माणसाच्या हाती सत्ता असते. तो म्हणेल तीच पूर्व दिशा. उदाहरणार्थ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, एक सत्तावादी शासन तिथे दिसेल तुम्हाला. बहुसत्तावादी अनेक सत्तावादी शासन कुठं दिसेल तर स्वित्झर्लंडमध्ये दिसेल. स्वित्झर्लंडमध्ये जेवढे लोक असतील त्या सभागृहामध्ये सगळ्यांना, त्या कार्यपालिकेतल्या सर्वांना समान अधिकार, कोणीच मोठा नाही कोणीच लहान नाही, सगळ्यांना सेम अधिकार. सगळ्यांच्या बहुमताने त्या ठिकाणी निर्णय होतो, सर्वांना सारखे अधिकार दिलेले आहेत. आणि म्हणून ही जी एक सत्तावादी आणि अनेक सत्तावादी शासन कार्यपालिका असतात हे या ठिकाणी आपल्याला कार्य करताना दिसतात. दुसरं म्हणजे राजकीय कार्यकारी मंडळ व स्थायी कार्यकारी मंडळ हा एक तिसरा प्रकार नंतरच्या काळामध्ये पडलेला आपल्याला दिसून येतो. काही प्रमुख प्रकार जे आपण सांगितलेले आहेत त्यामधला हा तिसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे राजकीय कार्यकारी मंडळ
व स्थायी कार्यकारी मंडळ. आता राजकीय कार्यकारी मंडळ हे सामान्यतः जनतेकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडले जातात. त्याची निवड ही विशिष्ट कालावधी, जसं आपण 5 वर्षासाठी निवडून देतो. म्हणजे राजकीय कार्यकारी मंडळामध्ये जनतेकडून निवडून दिलेले प्रतिनिधी असतात आणि ते विशिष्ट काळाकरिता असतात. उदाहरणार्थ भारत आणि इंग्लंडचे कार्यकारी मंडळ हे राजकीय कार्यकारी मंडळ म्हणून आपण मानत असतो. तर स्थायी कार्यकारी मंडळ म्हणजे कोणतं? हे स्थायी कार्यकारी मंडळ हे व्यापक स्वरूपाचे असते. यामध्ये अनुभवी, तज्ज्ञ, प्रशिक्षित व्यक्तींचा अंतर्भाव असतो आणि स्थायी कार्यकारी मंडळ हे कायम स्वरूपाचे असते. त्याला कोणत्याही पक्षाशी संबंध नसतो. मंत्रिमंडळ बदलले तरी त्याचा कार्यकारी मंडळावर काहीच परिणाम होत नाही. विशेषतः स्थायी कार्यकारी मंडळाला सनदी नोकर वर्ग म्हणून संबोधणे जास्त होते. सनदी नोकर वर्ग, सिव्हिल सर्वंट जे असतात, या सिव्हिल सर्वंटला आपण त्या ठिकाणी स्थायी कार्यकारी मंडळ म्हणून बोलू शकतो. जसं संसदेमध्ये संसदीय सचिव असतात, ते स्थायी कार्यकारी मंडळाचं उत्कृष्ट असं उदाहरण सांगता येईल आपल्याला. संसदीय, त्याला आपण काय म्हणतो, स्थायी कार्यकारी सनदी नोकर वर्ग. आणि म्हणून राजकीय कार्यकारी मंडळ जे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, ते कामकाज पाहतात, त्याला राजकीय कार्यकारी मंडळ म्हणतात. विशिष्ट कालावधीसाठी, जसं 5 वर्षासाठी निवडून दिलं जाते भारतामध्ये. म्हणून भारत आणि इंग्लंड या देशामध्ये राजकीय कार्यकारी मंडळ कार्यरत आहे. तर काही देशांमध्ये सनदी नोकर वर्गासारखं स्वरूप असणारं कार्यकारी मंडळ अस्तित्वात आहे आणि त्या माध्यमातून त्यांचा कार्यभार त्या ठिकाणी चालत असतो. आणि म्हणून राजकीय कार्यकारी मंडळ आणि स्थायी कार्यकारी मंडळ हे कार्यकारी मंडळाचा एक तिसरा प्रकार आणि महत्वाचा प्रकार आपल्याला दिसून येतो. दुसरा, त्याच्यानंतर या कार्यकारी प्रमुखाच्या निवडाच्या पद्धती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या असलेल्या दिसतात. म्हणजे जसं पाहिलं की वंश परंपरेने काही ठिकाणी निवड होते. वंश परंपरेने, उदाहरणार्थ वंश परंपरेने कुठं निवड होते राष्ट्रप्रमुखाची, माहिती आहे का तुम्हाला? कोणालाच माहित नाही का? वंश परंपरेने इंग्लंडच्या राजाची निवड होत असते. इंग्लंडचा राजा हा, तो राजा पदावरून गेला की त्याचा मुलगा, त्याची मुलगी, त्याची पत्नी, असे कोणीतरी त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातलेच लोक हे राजा बनतात. आपल्या भारतामध्ये जसं आज मागच्या वेळेस राष्ट्रपती कोण होतं? प्रणव मुखर्जी होते. आता रामनाथ कोविंद आहे. परंतु इंग्लंडमध्ये तसं नाही आहे. इंग्लंडमध्ये काय आहे मग? तर इंग्लंडमध्ये जो राजा असेल त्या राजाचाच वंशज त्या ठिकाणी त्या राजानंतर त्या पदावर येईल, अशी व्यवस्था आहे. भारतामध्ये अशी व्यवस्था असते तर आपले जे पहिले राष्ट्रपती, काय नाव त्यांचं, प्रणव मुखर्जी, हे गेल्यानंतर त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी, त्यांची पत्नी किंवा त्यांच्या भाऊ याच्यापैकी कोणतरी बनलं असतं राष्ट्रपती. तर भारतामध्ये ती व्यवस्था नाही. इंग्लंडमध्ये राजा किंवा राणी या पदावर येण्यासाठी वंश परंपरेनुसार राष्ट्रप्रमुख त्या ठिकाणी निवडले जातात. राजा गेला असेल, त्याचा पुत्र असेल तर पुत्र, मुलगी असेल तर राणी, पत्नी असेल तर राणी, अशा पद्धतीने त्या ठिकाणी राजा किंवा राणी हे वंश परंपरेने ठरलेले असतात. म्हणून कार्यकारी प्रमुखाच्या निवडीच्या ह्या पद्धतीमध्ये एक पद्धती आहे वंश परंपरेने. दुसरा आहे प्रत्यक्ष जनतेकडून होणारी निवड. जसं प्रत्यक्ष जनतेकडून काही ठिकाणी निवड होते, आपण लोक निवडून देत असतो, प्रतिनिधी निवडून देतो आणि ते प्रतिनिधी डायरेक्ट आपण जसं एखाद्या वेळेस डायरेक्ट, आता अलीकडच्या काळामध्ये तुमच्या गावचे सरपंच किंवा याच्यासाठी डायरेक्ट निवडणुकीची हे होती. सरपंच ज्याला व्हायचं किंवा नगर याचा सभापती ज्याला व्हायचा आहे तो डायरेक्ट सभापती पदासाठी उभा राहत होता. ही जी पद्धती आहे डायरेक्ट निवडून येण्याची पद्धती, ही काही ठिकाणी रोखली जाते आणि म्हणून हा खरा प्रतिनिधी जनतेकडून निवडला जातो. म्हणून राज्यात कार्यकारी मंडळाची निवड मतदानाने प्रत्यक्ष जनतेकडून होत असते. तिसरा आहे
जनतेकडून अप्रत्यक्ष निवड होणारी निवड. आता या पद्धतीमध्ये जनता अप्रत्यक्षरित्या राष्ट्रप्रमुखाची निवड करत असतात. या पद्धतीत तत्वांचा वापर केला जात असला तरी हे नंतर घटनात्मक तरतुदी विचार करून अमेरिकेच्या अध्यक्षाची निवड ही अप्रत्यक्ष पद्धतीने होताना आपल्याला दिसते. अमेरिकेचं जे पद आहे ते होत असते. म्हणजे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षाची निवड जनतेकडून अप्रत्यक्षपणे होत असते. काही विशिष्ट लोकांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार दिलेला आहे, त्यांच्या आधारावर ते होतात आणि जे विशिष्ट लोक आहेत ते विशिष्ट लोक त्या त्या क्षेत्राच्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारे आहेत आणि म्हणून त्यांच्याकडून राष्ट्राध्यक्षाची निवड होत असते आणि म्हणजेच जनतेकडून ती अप्रत्यक्षपणे होत असते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष. तिसरा आहे कायदे मंडळाकडून होणारी निवड. काही राज्यात कार्यकारी प्रमुखाची निवड हे करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळाला प्राप्त झालेला आहे. या पद्धतीत जनता प्रथम कायदे मंडळाच्या सदस्याची निवड करते व नंतर कायदे मंडळातील सदस्य हे त्या राष्ट्राच्या प्रमुखाची निवड करत असतात. अशा पद्धतीची काही व्यवस्था आपल्याला असलेली दिसते. त्याच्यानंतरचं कार्यकारी मंडळाचं हे जे झाले जनतेकडून कशा पद्धतीने निवडले जातात. मग याचं कार्य काय आहे कार्यकारी मंडळाचं? कोणते कार्यकारी मंडळ करत असतात? तर ह्या कार्यकारी मंडळाच्या कार्यामध्ये पहिलं प्रशासकीय कायदे करण्याचं कार्य हे कार्यकारी मंडळाला करावं लागते. प्रशासकीय कार्याची जबाबदारी या मंडळावर असते. अत्यंत जबाबदारीने आपलं कार्य याला पार पाडावी लागतात. त्यासोबतच देशामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणे, राज्यांचे अंतर्गत प्रश्न सोडवणे, अंतर्गत प्रशासन व्यवस्था चालवणे, शासनाच्या विविध खात्यावर योग्य नियंत्रण व संतुलन प्रस्थापित करणे, निरनिराळ्या खात्यांच्या कार्यात सुसूत्रता आणणे, आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करणे यासारखे कार्य हे प्रशासकीय कार्यांच्या माध्यमातून हे कार्यकारी मंडळाला करावे लागतात. दुसरं आहे कायदेविषयक कार्य. कायदेविषयक कार्यकारी मंडळाच्या कायदेविषयक अधिकाराचं स्वरूप हे प्रशासनाच्या प्रकारानुसार बदलत असते. वेगवेगळ्या देशात जे वेगवेगळ्या प्रशासन व्यवस्था आहे त्याच्यानुसार कार्य बदलताना आपल्याला दिसते. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळाला मोठ्या प्रमाणावर कायदेविषयक अधिकार मिळालेले असतात. तर अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये सत्ता विभाजनाच्या तत्वामुळे कार्यकारी मंडळाचे अधिकार हे मर्यादित झालेले आपल्याला. मग कायदे मंडळाचे अधिवेशन बोलावणे, ते अधिवेशन तहकूब करणे, अधिवेशन काळात महत्वाच्या प्रश्नासंबंधी अध्यादेश काढणे, महत्वाचे विधेयक विधिमंडळामध्ये सादर करणे, कायदे मंडळाच्या अधिवेशनाचे उद्घाटन करणे, तसेच कायदे मंडळाने संमत केलेल्या विधेयकाला मान्यता देणे इत्यादी महत्वाची कार्य हे कायदेविषयक कार्य कायदे मंडळाला करावी लागतात. आणि म्हणून कार्यकारी मंडळाचे ते सुद्धा एक महत्वाचे कार्य आपल्याला असलेले दिसून येतात. त्याच्यानंतर आर्थिक कार्य. आर्थिक स्वरूपातील कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेनुसार जे महत्वाचे आर्थिक स्वरूपाचे कार्य कार्यकारी मंडळावर करावं लागतात आणि त्यामुळे कार्यकारी मंडळाची जी काही जबाबदारी आहे ती वाढलेली आपल्याला दिसते. आर्थिक क्षेत्रात कार्यकारी मंडळाच्या कुशलतेने कार्य करावे लागते. निरनिराळ्या मार्गाने पैसा जमा करावा लागतो व त्या पैशाचा योग्य तऱ्हेने विनियोग सुद्धा म्हणजे त्याची वितरण सुद्धा योग्य पद्धतीने झालं पाहिजे हे सुद्धा काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागते. अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करणे इत्यादी महत्वाची कार्य हे कार्यकारी मंडळाला करावी लागतात. त्याच्यानंतर न्यायविषयक कार्य. न्यायविषयक कार्य सुद्धा अत्यंत महत्वाचे असे कार्य आहे. शासनामध्ये सत्ता संतुलन प्रस्थापित करण्यासाठी कार्यकारी मंडळाला न्यायविषयक क्षेत्रात काही महत्वाचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. साधारणतः प्रत्येक राज्यामध्ये गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्याचा, त्यांची शिक्षा माफ करण्याचा व त्याच्यावर दया दाखवण्याचा अधिकार कार्यकारी प्रमुखाला देण्यात आलेला आहे. प्रामुख्याने दया दाखवण्याच्या अधिकाराविषयी शासनकता असली तरी न्याय प्रक्रियेतील अधिकार असल्याचा मानल्या जाते, परंतु काही देशामध्ये न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळाच्या प्रमुखाला दिला गेलेला आहे. पूर्वीच्या काळात राजाला न्यायाचे स्तोत्र असे म्हटले जात होते, कारण राज्यावर त्या काळात लोकांची श्रद्धा होती. आधुनिक काळात लोक न्यायविषयक अधिकार मर्यादा आल्या असल्या तरी
अनेक महत्वाचे अधिकार हे या मंडळाकडून अजूनही आरक्षित आहेत. म्हणजे एकंदरीत ज्या काही गोष्टी आहेत त्या राज्याचा प्रमुख या नात्याने त्याला प्राप्त झाल्या. राष्ट्रप्रमुख या नात्याने दयेचा अर्ज, एखाद्याची शिक्षा कमी करण्याचा अधिकार, ती शिक्षा पूर्णतः माफ करण्याचा अधिकार. आपल्या देशामध्ये जसं भारतामध्ये राष्ट्रपतीकडे आपण दयेचा अर्ज पाठवू शकतो. एखाद्या गुन्हेगाराला जर त्याची शिक्षा कमी झाली असेल, कमी करायची असेल किंवा एखाद्याची शिक्षा माफ करायची असेल तर राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज पाठवला जातो. तो दयेचा अर्ज जर पास झाला तर त्याची शिक्षा कमी होते किंवा माफ केली जाते किंवा मग पूर्णतः त्याला मुक्त केल्या जात असते. अशा पद्धतीने राष्ट्रपतीकडे आपल्या देशामध्ये भारतामध्ये दयेचा अर्ज म्हणजे न्यायविषयक जे कार्य राष्ट्रप्रमुखाला दिलेले आहेत ते या ठिकाणी अशा पद्धतीने अंतर्भूत केलेले आहेत की काही लोकांना न्यायालयाने जरी शिक्षा दिली असली तरी राष्ट्राचा प्रमुख या नात्याने त्याची शिक्षा माफ करण्याचा अधिकार त्या राष्ट्रप्रमुखाला, कार्यकारी मंडळाच्या प्रमुखाला दिलेला आहे. आणि ती पद्धती भारतामध्ये आहे. भारतामध्ये कार्यकारी मंडळाचा प्रमुख हा राष्ट्रपती असतो आणि राष्ट्रपतीला त्या ठिकाणी राष्ट्रपतीच्या नावाने दयेचा अर्ज करण्याचा अधिकार भारतातील प्रत्येक नागरिकाला प्राप्त झालेला आहे. दयेचा अर्ज जर राष्ट्रपतीने मान्य केला तर त्याची शिक्षा कमी करण्याचा किंवा ते पूर्णतः माफ करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने न्यायविषयक अधिकार सुद्धा कार्यकारी मंडळाच्या प्रमुखाला दिलेला आहे. इतर अधिकारामध्ये काही कार्याव्यतिरिक्त इतर कार्यकारी मंडळाला काही महत्वाचे अधिकार आहेत. जसं कल्याणकारी राज्य संकल्पना, जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा, त्यामुळे कार्यकारी मंडळाला इतर कार्य करावी लागतात ज्यामध्ये दुर्बल घटकांचे संरक्षण करणे. जे दुर्बल घटक आहेत समाजामध्ये, देशामध्ये त्यांचं संरक्षण करणे, त्यांचा सर्वांगीण विकास करणे, विदेशी नागरिकांना नागरिकत्व बहाल करणे, मानसन्मानाच्या पदव्या देणे इत्यादी बाबतचे कार्य हे इतर कार्यामध्ये सुद्धा हे कार्यकारी मंडळाला करावी लागतात. आणि एकंदरीत हे जे कार्य आहेत हे कार्य अत्यंत महत्वाचे असे कार्य आपल्याला कोणाचा आवाज आहे रे? बंद करा ते. नागेश दुरुपकर बंद कर तुझं ते. तर अशा पद्धतीने ज्या याचा जे कार्यकारी मंडळाचे जे काही कार्य आहेत ते कार्य आपण पाहिलेले आहेत. या कार्यकारी मंडळाच्या कार्यानुसार आता या कार्यकारी मंडळाचा प्रमुख हे तुम्हाला जे आहे कार्यकारी मंडळ हे तुम्हाला माहितीसाठी अत्यंत महत्वाचं, परंतु आता तुमच्या वास्तविकतेमध्ये अभ्यासाच्या दृष्टिकोनातून काय राष्ट्रपती हा राष्ट्रपतीचा एक जो भाग आहे हा महत्वाचा भाग तुम्हाला आहे. राष्ट्रपती ज्याला आपण भारताच्या संघराज्याचा कार्यकारी प्रमुख म्हणजे राष्ट्रपती असतो. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 52 ते 78 मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाची तरतूद केली आहे आणि भारतीय संविधानामध्ये संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. भारतात राष्ट्रपती हा नामधारी घटनात्मक प्रमुख असून पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ हे वास्तविक कार्यकारी प्रमुख आहे. हे आपण या अगोदर पाहिलेले आहे. बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेच्या 5व्या भागात कलम 52 ते 62 मध्ये राष्ट्रपती पदासंबंधीची तरतुदी केलेल्या आहेत. कलम 52 मध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल असे स्पष्ट म्हटलेले आहे. कलम 52 मध्ये राष्ट्रपती हा कार्यकारी प्रमुख असून तो प्रत्यक्ष किंवा शासकीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यकारभार चालवतो. राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असून भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी म्हणून त्याची ओळख आहे. म्हणजे भारतीय संविधानामध्ये कलम 52 मध्ये भारतासाठी एक कार्यकारी प्रमुख असेल असं म्हटलेलं आहे. साधारणतः भारतीय राज्यघटनेमध्ये 52 ते 78 या कलमांमध्ये भारताच्या कार्यकारी मंडळासंबंधीची तरतुदी केलेली आहे. आणि भारतीय राज्यघटनेच्या 5व्या मध्ये भागात 52 ते 62 या कलमांमध्ये राष्ट्रपती पदाची तरतुदी ज्या काही असेल पूर्ण त्या केलेल्या आहेत.
सुरुवातीलाच कलम 52 मध्ये असं म्हटलेलं आहे की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल आणि तो भारताचा कार्यकारी प्रमुख म्हणून काम पाहत असेल. अशा पद्धतीची जी काही तरतूद हे भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. मग राष्ट्रपती पदासाठी काय पात्रता कोणत्या पाहिजे? आपण ज्याप्रमाणे या अगोदर पात्रता पाहिलेल्या आहेत लोकसभेच्या सदस्यांच्या, राज्यसभेच्या सदस्यांसाठी, तशाच पद्धतीच्या पात्रता ह्या भारताच्या राष्ट्रपतीसाठी सुद्धा आहेत. त्या आपण पाहू. काही पात्रता ह्या सेम आहेत म्हणून मी तुम्हाला म्हटलं की एकदा एका एका व्यक्तीच्या पात्रता तुम्ही पाठ केल्या तर तुम्हाला त्याचा फायदा हा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी होऊ शकतो. आता ही पहिली पात्रता आहे जी सर्वांना सारखीच आहे. तो भारताचा नागरिक असला पाहिजे. ही पात्रता सर्वांसाठी सारखी आहे. दुसरी पात्रता आहे त्याच्या वयाची 35 वर्ष पूर्ण झाली असली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आपण बघा लोकसभेसाठी आपण 25 पाहिली, राज्यसभेसाठी आपण 30 पाहिली, म्हणजे लोकसभेच्या सदस्यांसाठी आपण 25 वयोमर्यादा पाहिली, राज्यसभेच्या सदस्यांसाठी आपण 30 वर्ष वयोमर्यादा पाहिली आणि राष्ट्रपतीच्या पदासाठी आपल्याला 35 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्ती असला पाहिजे. ही दुसरी पात्रता आहे. तिसरी पात्रता आहे तो लोकसभेवर निवडून येण्यास पात्र असला पाहिजे. जी व्यक्ती देशाचा राष्ट्रपती बनेल ती व्यक्ती लोकसभेवर निवडून येण्यास पात्र असली पाहिजे. चौथं म्हणजे भारत सरकार, राज्य सरकार किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्याही संस्थांमध्ये अथवा त्याने लाभाचं पद धारण करणारा व्यक्ती नसला पाहिजे. त्याच्यानंतर 7व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मंत्री या पदावर असणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत अपात्र समजल्या जाणार नाही. म्हणजे पहिले मग राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा मग राज्यपाल या पदावर असलेल्या व्यक्तीला अपात्र ठरवत होते, परंतु आता 7व्या घटना दुरुस्तीने त्यांना मान्यता दिलेली आहे. म्हणून तो भारताचा नागरिक असला पाहिजे, त्याची वयाची 35 वर्ष पूर्ण असली पाहिजे. तिसरी पात्रता तो लोकसभेच्या निवडणुकीत निवडून येण्यामध्ये पात्र असला पाहिजे. तो लाभाचं पद धारण करणाऱ्या पदावर नसावा. नंतर राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे नाव निर्वाचन मंडळाच्या कमीत कमी 25 सदस्यांनी सुचवलेलं असलं पाहिजे. निर्वाचन मंडळाच्या 25 सदस्यांनी किंवा घटक राज्याच्या विधिमंडळाच्या सभासद सुचवलं पाहिजे व त्याला 25 लोकांचे अनुमोदन सुद्धा असलं पाहिजे. म्हणजे पहा राष्ट्रपती पद म्हणजे राष्ट्रपती म्हणून निवड होण्यासाठी 25 लोकांनी त्याचं नाव सुचवलं पाहिजे आणि 25 लोकांनी त्याच्या नावाला अनुमोदन दिलं पाहिजे. तेव्हाच तो त्या पदावर येऊ शकतो, राष्ट्रपती या पदावर. त्याच्यानंतर राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला संसदेत कोणत्याही सभागृहाचा सभासद किंवा घटक विधिमंडळाचा सभासद म्हणून राहता येते. जो व्यक्ती राष्ट्रपती पदावर जाईल त्या व्यक्तीला लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यापैकी कोणत्याही विधिमंडळाच्या सभासद म्हणून राहता येत नाही. तो राष्ट्रप्रमुख म्हणून पदावर त्याची निवड होत असते. त्याच्यानंतर कलम 59 नुसार राष्ट्रपतीची पद धारण केल्यानंतर त्या व्यक्तीला कोणतेही आर्थिकदृष्ट्या लाभाचे पद स्वीकारता येत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुद्धा त्याला करता येत नाही. मग एकदा पदावर गेल्यावर राष्ट्रपती पदावर असल्यानंतर त्याला जिथून कुठून आर्थिक मिळकत मिळते, पैसा मिळतो, ते पदावर त्याला जाता येत नाही. तो व्यवसायही त्याला करता येत नाही. ज्याच्यापासून त्याला पैसे मिळतात तो व्यवसाय सुद्धा त्याला करता येत नाही. अशा पद्धतीची तरतूद आहे. राष्ट्रपतीच्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला निवडणुकीमध्ये किमान 15,000 रुपये अमानत रक्कम भरावी लागते. 15,000 रुपयाची भरावी लागते व निवडून येणाऱ्या आवश्यक मतांच्या 1/6 मते जर त्याला प्राप्त झाली नाही तर त्या ठिकाणी त्याची ती अमानत रक्कम जप्त केली जाते. आणि म्हणून राष्ट्रपतीसाठी जी अमानत रक्कम भरायची आहे ती अमानत रक्कम ही महत्वाची मानली जाते. ती पद्धती
भरणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने राष्ट्रपतीसाठी काही पात्रता आपण पाहिलेल्या आहेत. मग राष्ट्रपतीची निवड प्रक्रिया हे आपण उद्याला पाहू, कारण तुम्हाला थोडंसं मी स्टॅटिस्टिकल समजून सांगेल राष्ट्रपतीची निवडणूक, कारण ते निवडणुकीच्या संदर्भातलं तुम्हाला ते कळणार नाही. आपल्यासारखी निवडणूक नसते राष्ट्रपतीची, ते थोडंसं व्यवस्थितपणे समजून सांगेल मी यानंतरच्या क्लासला. आजचा क्लास आपण इथेच थांबवू, कारण कंटिन्यू 2 क्लास झाले आहेत, त्याच्यामुळं याची थोडा प्रॉब्लेम येत आहे बॅटरीचा. ठीक आहे. हो सर. ओके सर. ओके, चला बाय. बाय सर. बाय सर.